रायगडच्या अलिबागमधून तरुणांनी गगन भरारी घ्यावे आणि वाडी वस्तीतील मुलगा नोकरीला लागला पाहिजे हीच माझी खरी इच्छा असल्याचे भावनिक उद्गार शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी काढले। अलिबाग येथील पीएमपी नाट्यगृहात आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्यात IESP प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती प्रशांत नाईक तसेच PNP मरीन फ्रंटलाईनचे कार्यवाह रुपाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। IESP प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था एअर होस्टेस, केबिन क्रू, एअरपोर्ट मॅनेजमेंट आणि कॉर्पोरेट ट्रेनिंगसाठी ओळखली जाते। विद्यार्थ्यांना प्लेसमेंट सपोर्ट, हॉस्टेल आणि EMI सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातात। संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबईतील अंधेरी येथे असून रायगड जिल्ह्यातील खालापूर येथेही मुख्य कॅम्पस कार्यरत आहे। या करिअर मार्गदर्शन मेळाव्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली। पण पार्टी ऑफिसला बसल्यावर मानसीताई कायम एक प्रश्न आपल्याला पडतो, आपल्या डोळ्यासमोर बायोडेटा येतो आणि आपण म्हणतो याला नोकरी कशी लावायची। आणि तेव्हाच माझी भेट गॅरीजींची आणि IESP कंपनीशी झाली आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की चित्रलेखा, भारतात एअरपोर्ट्स आणि एअरलाईन्सचा व्यवसाय हा खूप मोठा होणार आहे आणि तुमच्यासारखा अलिबाग हे तर एकदम नवी मुंबईमुळे स्ट्रॅटेजिक लोकेशन त्याचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे त्यांच्या कोर्सेसचं सेंटर काढा। आज IESP एक रिस्पेक्टेड एअरलाईन्समध्ये कंपनी आहे, ती ट्रेनिंग करते, रिक्रुटमेंट करते आणि त्यांचं सेंटर आज आपण PNP मध्ये चालू करतोय आपल्या हेड ऑफिसला। याचा मला अतिशय आनंद आहे। तर पुढच्या भाषणामध्ये ते आपल्याला सगळे कोर्सेसची आणि याची माहिती देतीलच, पण माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या मनात ही इच्छा आहे की जसे आपण शिक्षकांना नोकरी दिली, जसं आपण बँकिंगमध्ये मुलांना नोकरी दिली, तशी आपली स्थानिक भूमिपुत्र या ठिकाणी एअरपोर्टला अलिबाग मुरुड रोह्याचा आणि परिसरातला लागला पाहिजे, ही माझी मनात इच्छा आहे आणि गॅरीजी तुम्ही नक्की पूर्ण कराल अशी मी अपेक्षा करते। आज मला खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं की टीम चित्रलेखा पाटील त्याच्या पुढे एक पाऊल गेली आणि ते म्हटले की त्यांनी एक फोरम बनवली हर्ष ढवळेंच्या नेतृत्वाखाली की जे रोजगार तिथे उपलब्ध आहेत त्यांना आम्ही जोडून देऊ आणि मागच्या एक आठवड्यात आम्ही 16 लोकांना लोडर आणि ड्रायव्हर म्हणून नोकऱ्या लावल्या। मी या ठिकाणी तुम्हाला अनेक विद्यार्थी मला दिसत आहेत, मी तुम्हाला विनंती करते की येता काळ हा माझ्या मते आणि आजकाल आपण सगळीकडेच टीव्हीवर बघतो, महागाई एका वेगळ्या टोकाला जाणार आहे। असं नाही आहे की नोकऱ्या नाही आहेत, कमी आहेत, पण नोकऱ्या नाही आहेत असं नाही आहे। मग अशा वेळी ज्या नोकऱ्या आहेत तिथे आपली मुलं कशी लागतील ह्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि आपण त्या नोकऱ्या त्यांना दिल्या पाहिजे। कारण की भारत तसाही पाहिला तर एम्प्लॉयमेंट रेशोमध्ये लो आहे, खूप बेरोजगारी आपल्याकडे आहे आणि आज तुम्ही गावोगावी गेलात, लोकांशी बोललात तर बेरोजगारी हा एक मोठा प्रश्न डोळ्यासमोर येतो आणि त्याच्यासाठी काम करायला म्हणून एक खारीचा वाटा म्हणून हा उपक्रम। मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा इथे स्वागत करते आणि अपेक्षा व्यक्त करते की चौथी पिढी म्हणून जसं आमच्या कुटुंबाने रोजगारासाठी आजपर्यंत काम केलं, शिक्षणाचं काम केलं, ते एक पाऊल पुढे जाऊ शकू आणि या विद्यार्थ्यांचं आयुष्य गगन भरारी घेऊन प्लेनमध्ये आपण उडवू शकू एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते। पुन्हा एकदा आपण सगळे मंडळी, पत्रकार बंधू असतील, आपण सगळे इथे पदाधिकारी असतील, विद्यार्थी असतील, आपण इथे आलात। इंस्टीट्यूट है जिसके पास सबसे वाइडेस्ट रेंज ऑफ एविएशन कोर्सेज हैं। हमारा 15 एकड़ का कैंपस है, तो 10वीं पास से लेके ITI वालों से लेके ITI मैकेनिकल इलेक्ट्रिकल से लेके 12th पास ग्रेजुएट्स, पोस्ट ग्रेजुएट्स भी हमारे कोर्स कर सकते हैं। अलग अलग कोर्सेज हैं और उसके हिसाब से उनको हम नौकरी सपोर्ट करते हैं, एविएशन में, हेल्थ केयर में, लॉजिस्टिक्स में। तो ये सब सेक्टर्स और ये सारे सेक्टर्स ग्रोइंग हैं और हर एक में नौकरी की रिक्वायरमेंट बहुत ज़्यादा है। नाही, आता मला जे दिसतंय त्याच्यात महागाई एका वेगळ्या टोकाला जाते आणि बेरोजगारी तर आहेच। मग अशा वेळेस एक जागरूक नागरिक, एक जागरूक एज्युकेशनलिस्ट, एक कार्यकर्ती म्हणून आम्ही हे काम करतोय की जेणेकरून आता जे नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत एअरपोर्टमध्ये त्याच्यासाठी मुलांना योग्य ते ट्रेनिंग देणं आणि त्यांना त्या एअरपोर्टची दालनं ओपन करून देणं हे या PNP एज्युकेशनचा आणि IESPचा प्रयत्न आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।